लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 एप्रिलचा बुधवारचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. काल आपण पाहिलं होतं नंदिनी ते रिपोर्ट हातात घेते तेव्हा जीवा तिला म्हणत असतो, नंदिनी प्लीज प्लीज ते रिपोर्ट नको नको बघूस. नंदिनी त्याचं ऐकते आणि म्हणते ठीक आहे राहिलं नाही बघत मी हे रिपोर्ट. म्हणजे जीवा पुन्हा एकदा ना जीवा म्हणतो बरं ठीक आहे नंदिनी ते सगळं पण तू नॉर्मल आहेस ना. नंदिनी म्हणते मी काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला जीवा. जीवा म्हणतो अगं तसं नाही नंदिनी तू काहीच रिॲक्ट झाली नाहीस म्हणून बोललो. नंदिनी म्हणते अहो रिॲक्ट केलं ना, अहो पुन्हा मी नापास झाले हे मान्य केलंय मी, हीच तर रिॲक्शन होती माझी. जीवा म्हणतो नंदिनी तू खरंच ओके आहेस ना. नंदिनी स्माईल करते आणि म्हणते अरे जीवा मी नेमकं काय करू, तुम्हाला माझ्याकडनं काय हवंय, रडू का का दोष देऊ स्वतःला. अजिबात मी दोष देणार नाहीये माझ्या नशिबाला. काय आहे ना जीवा, नशीब मला खाली पाडण्यासाठी पदोपदी डाव रचत आहे, पण उठून उभं राहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. एक बाई म्हणून जर उभी राहिले ना जीवा तरच मी आई म्हणून, असं ती बोलता बोलता स्वतःला रोखते आणि म्हणते जीवा ठीक आहे मला खाली जावं लागेल, बायका वाट बघतायत माझी. आणि आता ती जात असते तेव्हा पुन्हा वळते जीवाला म्हणते जीवा काल मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, मिळालं का त्या प्रश्नाचं उत्तर. एवढंच नंदिनी विचारते. जीवाला ती म्हणते तुम्हाला जर त्याचं उत्तर मिळालं ना तर सांगाल हं मला. एवढं बोलून नंदिनी निघून जाते. जीवा त्या गोष्टीचा विचार करायला लागतो. प्रेक्षकांनो आजचा एपिसोडनं खरंच खरंच मनापासून बघा, एवढा सुरेख दाखवलाय त्यांनी की काय सांगू. रम्या आता काव्याला विचारत असते काय ग काव्या तुला खरंच बाळ हवंय ना ग. काव्या आता रम्याला उत्तर देणारच असते बरं का, पण लगेच रम्या म्हणते अगं मी पण काय बावळटासारखी तुला प्रश्न विचारते, तुला बाळ हवंय का. तुला तर बाळ हवंच असणार ना. पण एक सांगू तुला काव्या, अगं लग्न झाल्यावर 1 वर्षाच्या आत तू गुड न्यूज दिली ना ते खूप चांगलं केलं बघ. पार्थ पण किती खुश आहे. अगं म्हणजे काही वर्षानंतर बाळ शाळेत जायला लागेल, त्याचा अभ्यास सुरू होईल, मग तूही तुझा आयएसचा अभ्यास सुरू कर हा. म्हणजे बाळ आणि आई एकत्र बसून अभ्यास करताय, किती छान वाटेल ना. काव्या काहीच बोलत नसते. काव्या फक्त म्हणते की अगं रम्या ते, आता ती पाण्याची बॉटल काढते पाणी पिण्यासाठी. काव्यानं प्रेक्षकांनो जी काळजी घ्यायची ना ती काळजी प्रॉपर घेते बरं का. रम्या आता तिला पुन्हा प्रश्न विचारते काय ग काव्या काय झालं, खरंच तुला मूल नकोय का. आता काव्या तिला उत्तर देणार तेवढ्यात तिला विजयचा फोन येतो. कोणाला, रम्याला. रम्या म्हणते अगं काव्या विजयचा कॉल आलाय. काव्या म्हणते ओहो विजय जीजू, बोल ह रम्या तू, मी गाडीत बसते. असं म्हणून काव्या गाडीत बसते बरं का. रम्या अशी तनतन करायला लागते काय टायमिंग आहे या विजयचं. सांगतच होती ना काव्या मला बाळाबद्दल, या युजलेस विजयचा फोन का आला असेल. आता रम्या लगेच काव्यासमोर हा विजय असं बोलायला लागते बरं का पाठमोरीहून. असो प्रेक्षकांनो हा जो विजय आहे ना जो रम्याला भेटलाय तो रम्यापेक्षा डबल आगाऊ आहे बरं का, म्हणजे चॅप्टर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आता बघा हा नंदिनीने ज्या सगळ्या बायकांना जमा केलंय ते कशासाठी केलंय. आनंद निवास मधल्या त्या ताई आहेत त्या आधी अनाऊन्स करतात की मूल होत नाहीये म्हणून सगळं संपलं, असं नसतं. आज आपण मूल न होण्याच्या अशाच एका ऑप्शन बद्दल बोलतोय. नंदिनी तू सगळ्यांशी बोलतेस ना. नंदिनी म्हणते हो बोलते. नंदिनी आता सगळ्यांशी बोलायला लागते तिथे. ती म्हणते की कोवळ्या कळ्या फाउंडेशन आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत. खूप चांगल्या घरातली लोक मुलं दत्तक घेतात. तुमच्यापैकी कोणाकोणाची तयारी आहे मूल दत्तक घेण्याची. आता सुरुवातीला ना त्यांनी प्रेक्षकांना थोडी नकारात्मक चर्चा दाखवली आहे. मूल दत्तक घेतल्यानंतर त्याचे काय निगेटिव्ह पॉईंट्स आहेत हे इथे या बायका चर्चा करायला लागतात बरं का. आधी तर कोणी काही बोलतच नाही, जरा शांतता असते. नंदिनी म्हणत असते सांगा ना तुमचे काय विचार आहेत. आता इकडे मध्येच जीवाचा सीन दाखवलाय. जीवा नंदिनीच्या प्रश्नावर विचार करायला लागतो आणि मनाशीच बोलत असतो मूल होत नसेल तरी मूल हवंय, काय असेल बरं यावर उपाय, काय असणार काय असणार. बराच वेळ विचार करतोय तो आणि अचानक त्याला आठवतं की अरे हो मूल दत्तक घेण्याचा पर्याय असू शकतो की. हे मी जाऊन नंदिनीला सांगू का. जीवाला ते क्लिक झालंय. आणि त्याहूनही बेटर बरेच पर्याय आजकाल आहेत, आधुनिक पर्याय आहे. काल म्हणजे आपल्या बऱ्याच प्रेक्षकांनी कमेंट केल्या होत्या IVF वगैरे असे काही तंत्रज्ञान आहेत ज्यामुळे मूल होण्याची पॉसिबिलिटी वाढते. पण ज्यांच्या बाबतीत तेही पॉसिबल नाहीये ते मूल नक्कीच दत्तक घेऊ शकतात. हा एक बेस्ट पर्याय त्यांनी सांगितलाय. बघा हा प्रेक्षकांनो खूप छान आहे ही चर्चा आणि लाईक करायला विसरू नका. नंदिनी म्हणत असते सांगा संकोच करू नका, कुणाकुणाची तयारी आहे मूल दत्तक घेण्याची. आता इथे कोणी काही बोलतच नसतं तेवढ्या तिथे वसू आत्या येऊन बसतात या चर्चेमध्ये सामील होण्यासाठी. नंदिनी म्हणत असते काय झालं तुम्ही कोणी काही बोलत का नाही आहात. इकडे पुन्हा मध्येच काव्य आणि पार्थचा सीन घेतलाय त्यांनी. आता पार्थ सारखा काव्याचा फोटो बघत असतो.
तो मिस करत असतो काव्याला. त्याला काव्याचं ते बोलणंही आठवत असतं, की आपल्या हे येणारं बाळ आपल्यामध्ये येणारं सगळं प्रॉब्लेम क्रिएट करतंय आणि तो काव्याला फोन लावतो. काव्या अभ्यास करत असते घरी. पार्थ म्हणतो, "हॅलो काव्या, अहो पाणी पीत राहा बरं का, खूप उन्हाळा वाढलाय आता." काव्या म्हणते, "ऐका ना देशमुख, अहो अभ्यास सोडून 4 वेळेला मी वॉशरूमला गेली आहे हो." पार्थ म्हणत असतो, "काव्या, ब्लड सर्क्युलेशनमुळे होतं ते." "कसं असतं ना काव्या, आम्ही नवरे ना खूप खूप काळजी घेतो बायकांची. आमच्या बायकोचा त्रास कमी होण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो. तिला बरं वाटण्यासाठी आम्ही काहीही, लिटरली काहीही करू शकतो. पण कधी-कधी काय होतं, की आम्हाला त्या गोष्टीमध्ये म्हणजे कुठल्यातरी गोष्टीमध्ये काहीच करता येत नाही. म्हणजे खरं सांगू का या क्षणाला, म्हणजे मला जर काही तुमच्यासाठी करता आलं असतं ना या क्षणाला, तर वॉशरूमच्या 2 फेऱ्या मी मारल्या असत्या तुमच्यासाठी. तुमची शपथ." काव्य हसायला लागते आणि म्हणते, "देशमुख, काय बोलताय तुम्ही? तुमचं काही नेम नाही बाबा. तुम्ही काहीही बोलाल. पण थँक यू देशमुख. तुम्ही असं बोललात, बरं वाटलं मला." पार्थ म्हणतो, मलाही बरं वाटलंय. काव्या, तुम्ही ना नेहमी हसत राहा. या फोटोमध्ये जसं हसताय ना, अगदी तसं. मला तर उत्तर मिळतंय, या फोटोमधलं हसू आपल्याला कधी बघायला मिळणार आहे त्याचं." आता अचानक काव्या बोलता-बोलता म्हणते, "ओ गॉड!" पार्थ लगेच घाबरून म्हणतो, "बापरे! काय झालं तुम्हाला?" काव्या म्हणते, "अहो काही नाही देशमुख, मला 5वी फेरी मारायची आहे." लगेच पार्थ म्हणतो, "सॉरी काव्या." काव्या म्हणते, "सॉरी काय? तुमची काय चुकी आहे त्यात?" "पण नाही खूप झालंय आता. मला अभ्यास करायचा आहे. काय आहे ना, माझी ना खूप उडबस झाली आहे. आता मी अजिबात टाईमपास करणार नाही आणि आजच्या ह्या नोट्स सगळ्या पूर्ण करणार आहे देशमुख." पार्थ म्हणतो, "बरं, बरं, हरकत नाही. तुम्ही सगळ्या नोट्स पूर्ण करा." मग पार्थ फोन ठेवून देतो फोन ठेवताना तो तिला ऑल द बेस्ट देखील म्हणतो. काव्या बाय म्हणते आणि फोन ठेवून देते. पार्थ आता त्यांचा तो प्री वेडिंगचा फोटो बघत असतो लॅपटॉपवर. हा काम कमी आणि काव्याची गप्पा जास्ती मारतो कोणास ठाऊक ऑफिसमध्ये. असो. तर आता इकडे बघा नंदिनी म्हणत असते, "बोला ना, तुम्ही कोणी काही बोलत का नाही आहात?" पुन्हा नंदिनीच्या घरचा सीन घेतलाय. ह्या सगळ्या बायकांना नंदिनीने तिच्या घरीच बोलवलंय बरं का. आता वसू आत्यामध्ये इंटरप्ट करत म्हणतात, "काय झालं? कोणीच मूल दत्तक घ्यायला तयार नाहीये का? तुम्ही कोणीच बोलत नाही आहात?" नंदिनी म्हणते, "वसू आत्या, अहो काय तुम्ही? थांबा ना जरा, सगळ्यांना बोलतं व्हायला जरा वेळ लागेल ना." मग नंदिनी सगळ्यांना म्हणते, नाही म्हणजे लग्न झाल्यानंतरही 5 वर्षांनीही कोणाला मूल होत नाही, अशा सगळ्या माझ्या सखींची नावं मी शॉर्टलिस्ट केली आहे. मूल दत्तक घेण्याचा पर्याय तुम्हा कोणाला नको वाटतोय का?" लगेच आता त्यातली एक बाई म्हणजे एक सासूबाई बोलायला लागते बरं का. त्या सासूबाई म्हणत असतात, "माझ्या लेकाला आणि सुनेला मी कधीपासून सांगते मूल दत्तक घ्या, दत्तक घ्या, पण माझं कोणी काही मनावरच घेत नाही." वसू आत्या म्हणतात, "अगं बाई हो का? अहो ताई तुमचा ना सत्कारच केला पाहिजे." त्या सासूबाई म्हणतात, "अहो हे दोघे माझं काही मनावरच घेत नाहीत बोलणं. मूल जन्माला घाला म्हटलं तर ऐकलं नाही. तेव्हा माझ्या सुनबाई ऑफिसच्या कामात व्यस्त, मुलगा नोकरीसाठी परगावी. मग काय? मग काय ह्यांना मूलच होईना. पण मी ठरवलं 4-5 वर्ष झाली आहेत यांच्या लग्नाला. आता तरी मूल दत्तक घ्या असं म्हणून त्यांच्या मागे लागलीये मी." नंदिनीला त्यांचं बोलणं जरा वियर्ड वाटतंय. आता ह्या ज्या ड्रेसवाल्या बाई आहेत ना, ग्रीन ड्रेसवाल्या, यांच्याच ह्या सासूबाई ग्रीन साडीवाल्या. आता ह्या ताई त्यांच्या सासूबाईच्या या प्रश्नावर सगळ्यांना उत्तर देतात बरं का, या ग्रीन ड्रेसवाल्या ताई. त्या म्हणत असतात, "अहो काय करणार? आमचं लग्न मुळातच उशिरा झालं आणि त्यातनं लग्न झाल्यावर जॉब. कारणच तसं होतं. आमचे हाय प्रोफाईल पोस्ट होते ना, टार्गेटचं प्रेशर होतं आम्हाला. शिवाय स्वतःचं मूल असेल तर आपण 40व्या वर्षीही त्याला जन्म देऊ शकतो. पण म्हणजे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मूल दत्तक हवं असेल तर एज फॅक्टरला वेटेज असतं." मानिनी म्हणते, "अगं बाई, असं पण असतं का?" मग त्यावर त्या म्हणतात, "हो ना, आमच्या सासूबाईंना हे सगळं आत्ता पटतंय. एवढ्या वर्षापासून आम्ही सांगत होतो तेव्हा यांनी होकार दिला नाही आणि आता आम्ही बाळाचा चान्स घेतला दत्तक घेण्याचा, तर आम्हाला झेपणार आहे का सगळं? म्हणजे त्या बाळाचा उत्साह आम्हाला पेलणार आहे का आता या वयामध्ये? नाही, आम्ही जर बाळाचा सांभाळ करताना थकायला लागलो तर?" तिच्या सासूबाई लगेच उत्तर देतात, "थकायला काय झालं तुम्हाला? बघा माझ्याकडे, मी तर अजून धडधाकट आहे. म्हणजे तुम्हाला तर आत्ताच या वयात थकण्याची भीती वाटते का?" वसू आत्या म्हणतात, "अरे रे रे रे, थोडक्यात काय सगळ्याच गोष्टींना उपयोग उशीरच झाला ना." "नाही म्हणजे काय गं पोरी, काय उपयोग तुमच्या या मोठ्या शिक्षणाचा आणि या हाय-फाय नोकऱ्यांचा?" "अगं म्हणजे तसं काही नाही गं, पण खरं सांगू का बाई, मला काही दत्तक वगैरे पटतच नाही. म्हणजे तुम्ही मला जुन्या वळणाची म्हणाल, पण खरं सांगू का, मला असं वाटतं की स्वतःच्या रक्ताचं मूल असणंच महत्त्वाचं, नाही तर काय अर्थ आहे, नाही का?" आता त्यावरती त्या गुलाबी साडीवाल्या ताई म्हणतात, "बाई मला नाही पटत हे सगळं खरंच दत्तक वगैरे. म्हणजे रक्ताचा पाहिजे वगैरे जाऊ दे, पण काय आहे ना,
तो दत्तक आहे हे ना त्या मुलाच्या मनातून जात ना आमच्या मनातून, म्हणजे आपल्या मनातून जात. अहो, आमच्या शेजारच्या एका ताईने मुलगा दत्तक घेतला, तर तो मुलगा मोठा झाल्यावर चक्क बाहेर निघून गेला त्याचे खरे आई वडील शोधायला. त्यावर वसू आता म्हणतात, "अगं बाई, इतकं सगळं माहीत असून पण तुमच्या सुनेला मूल दत्तक घ्यायचंच आहे का?" नंदिनी म्हणत असते, "वसू आत्या, अहो काय बोलताय तुम्ही?" आता या ब्राऊन साडीवाल्या म्हणजे चॉकलेटी साडीवाल्या बाई म्हणतात, "अहो, माझं तर लग्न आधीच ठरलं होतं की एक स्वतःचं मूल आणि दुसरं दत्तक मूल." मग त्या ग्रीन साडीवाल्या ताई म्हणतात, "अरे वा, हे तर छान विचार आहेत तुमचे." लगेच मानिनी म्हणते, "अगं बाई, हे तुमचं आधीपासून ठरलं होतं, खूप छान हं." नंदिनी म्हणते, "खूप चांगले विचार आहेत तुमचे, छान." लगेच आता या पिंक साडीवाल्या ताई म्हणतात, "अहो वा काय म्हणताय? अहो, माझे दोन्हीही पोरं वैरी असल्यासारखे एकमेकांशी भांडतात, कच्चा कच्चा भांडत असतात. थोरल्याला वाटतं माझा लहानग्यावर जीव आहे. दादाचं कौतुक केलं की त्याला वाटतं की माझ्या मोठ्या भावावरच आईचा जीव आहे. बघा ना, दोन्ही पोरं एकाच पोटी जन्म घेतलाय यांनी, पण तरी एकमेकांशी असे कट्टर शत्रू असल्यासारखी वागतात. दत्तक असते तर काय केलं असतं या पोरांनी?" लगेच वसू आत्या म्हणतात, "हो बाई, बरोबर आहे तुमचं, 100% पटतंय मला तुमचं." मानिनी म्हणते, "हो बरोबर आहे, मला पटतंय असं नाही, पण मुद्दा तुमचा अगदी व्हॅलिड आहे बरं का." नंदिनी म्हणते, "नाही तरी सुद्धा घरात ऑलरेडी एक मूल असताना दुसरं मूल दत्तक घेणं ही सोपी गोष्ट नाहीये. छान विचार आहेत हं तुमचे ताई." नंदिनी त्या विषयाला फुल स्टॉप देते. आता कसं आहे ना प्रेक्षकांनो, इथे चर्चा चालू आहे. आता सुरुवातीला त्यांनी थोडी निगेटिव्ह चर्चा दाखवली आहे. त्यानंतर अतिशय सुरेख एंड केलाय त्यांनी या चर्चेचा. बघा हं, आता तिथे असलेली एक पोपटी कलरच्या ड्रेसवाली मुलगी आहे ना, तिला बोलता येत नाही, पण तिला सगळं ऐकू येत असतं. आता या सगळ्यांच्या चर्चेवरनं त्या मुलीने एक सुंदर नोट्स लिहिलेत. ते नंदिनीने आपल्याला वाचून दाखवलेत. ऐका हं प्रेक्षकांनो, अतिशय सुरेख आहे आजचा एपिसोड. नंदिनी या सगळ्यांना ही चर्चा ऐकल्यावर प्रश्न करते, ज्यांना मूल नाहीये त्यांची तयारी नाहीये का मूल दत्तक घेण्याची? आता त्या मुलीनेच हात वर केलाय आणि एका बाईने बरं का. आता ती बाई म्हणते, "सॉरी बरं का, म्हणजे आपली मुलं जेव्हा चुका करतात ना, तेव्हा आपण उद्धार करू शकतो त्यांचा, की काय बाबा तुझ्या बाबांमुळे तू असा करतोस." नाही म्हणजे आपण दत्तक मूल जेव्हा घरी आणतो आणि ते चुकतं, तेव्हा आपल्याला काय माहीत ते कोणावर गेलं असेल, कोणाचं काय चुकलं असेल, कोणाचं काय नाईलाज असेल, म्हणून ही पोरं अशी बेवारस होतात. लगेच वसू आत्या म्हणतात, "बाई बरोबर आहे तुमचं, दुसऱ्याची चूक, दुसऱ्याचा नाईलाज आपण आपल्या घरात कशाला वाढवायचा?" त्यावर ती ताई म्हणते, म्हणजे त्या बाई म्हणतात, "त्यामुळेच मला असं वाटतं की हे दत्तक प्रकरण नकोच." आता ही मुलगी आहे ना, ती हात वर करते बरं का. मगाशी मी म्हटलं ना, त्या मुलीने छान नोट्स तयार केलेत. ती मुलगी नंदिनीला खुणवते. नंदिनी आता तिच्याजवळ असलेलं ते एक पान आणते. त्या पानावर तिने तिचे नोट्स लिहिलेत. नंदिनी ते नोट्स हातात घेते आणि मध्येच रम्याचा एक छोटासा सीन दाखवलाय. रम्या ऑफिसमध्ये काम करत असताना विजय तिला पुन्हा फोन करतो. हा विजय ना प्रेक्षकांनो रम्याचा वर्तड आहे. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे फार चॅप्टर आहे. आता तो काय बोलतो बघा रम्याला. रम्या म्हणत असते, "हॅलो, हां बोल रे विजय, काय म्हणतोयस?" लगेच विजय म्हणतो, "हाय गॉर्जस, कशी आहेस तू? अगं मला व्हिडिओ कॉल करायचा होता तुला." रम्या म्हणते, "अरे ऑफिसमध्ये ना विजय, नंतर बोलूयात ना." आता ही रम्या फोन काही ठेवणार, म्हणजे त्याचा फोन ठेवणार. तेवढ्यात विजय म्हणतो, "ए रम्या, तुला नंतर कोणी घरात काही बोललं नाही ना?" रम्या म्हणते, "अरे विजय, तू एवढा दम दिलायस घरात सगळ्यांना, मला कोणाची हिंमतच होणार नाही बोलायची पुन्हा." वसू आत्या आता तो विजय काय सांगतोय का, तो म्हणतो, "अगं रम्या, तुझ्या आईचा म्हणजे आईंचा फोन आला होता. त्या मला म्हणत होत्या फोनवर की माझ्या रम्याच्या आयुष्यात तू आधी का नाही आलास? काळजी करू नका, सांगितलंय मी त्यांना. आणि तुलाही सांगतो रम्या, पुन्हा जर तुला कोणी काही बोललं ना, तर सरळ येऊन मला सांगायचं." हा विजय ना समोरच्याची दुखरी नस दाबायला एक्सपर्ट आहे बरं का. त्यावर रम्या म्हणते, "ओ अच्छा." विजय म्हणतो, "अगं का तुला विश्वास नाही का रम्या? काल त्या पाठची कशी दुखरी नस दाबली मी. त्याला म्हटलो नाही का मी, तुझ्या बायकोचा तिच्या प्रेग्नन्सीवर विश्वास नाहीये का?" विजय हे बोलत असताना रम्या मनात विचार करते, जे मला आणि आईला माहितीये ते ह्यालाही माहितीये का? म्हणजे हा चांगला स्मार्ट आहे. विजय आता तिकडनं तिला म्हणत असतो, "काय ग रम्या, कळलं नव्हतं का तुला? नाही म्हणजे आपण नाही का ग तेव्हा पार्किंगमध्ये होतो, तेव्हाच मला सेन्स झाला होता की या दोघांमध्ये काहीतरी इश्यू आहे. त्यामुळे मी अंधारात तीर मारला ग बोलता बोलता. कसा तीर मारला, तो पार्थ कसा गडबडला होता ना, मजा आली काल." रम्या आता हसत असते बरं का त्याचं बोलणं ऐकून आणि मनात विचार करत असते, हा विजय प्रचंड शातीर आहे हे मात्र नक्की. विजय म्हणत असतो, "कळू दे मला रम्या, तो तुला पुन्हा काहीतरी बोललाय, मग बघ त्याचं काय करतो ते." रम्या म्हणते, "बरं ठीक आहे अरे विजय, नंतर बोलूयात, मला मीटिंगसाठी बोलवत आहेत." लगेच विजय म्हणतो, "ओके चालेल, हरकत नाहीये, पण बाय मिसेस मतकरी." असं म्हणून तो फोन ठेवून देतो. रम्या पण फोन ठेवते आणि विचार करते,
मानलं या विजयला. काय म्हणाला हा मगाशी, जर पुन्हा कोणी काही केलं तर हा काहीतरी करेल, म्हणजे याने काहीतरी करायलाच हवंय. पण मी असं काय करू जेणेकरून हा विजय पुन्हा काहीतरी रिॲक्ट होईल. रम्या या गोष्टीचा विचार करायला लागते. आणि पुन्हा बघा या पुढचा सीन घेतलाय नंदिनीचा. मगाशी मी जे नोट्स बद्दल बोलले ना, आता ते नोट्स नंदिनी सगळ्यांना वाचून दाखवते बरं का. नंदिनी सगळ्यांना सांगते, ही राधिका, हिला बोलता येत नाही पण तिला ऐकू येतं. आपली मगाशी चर्चा तिने ऐकली आणि काही मुद्दे या कागदावर मांडलेत. तिला काय वाटतंय हे मी सगळ्यांना वाचून दाखवते. तीच बोलते असं समजा बरं का. नंदिनी ते वाचते. नमस्कार, मी तुम्हा सगळ्यांची चर्चा ऐकली. स्वानंदीताईंचा पण विचार ऐकला. जसं लग्न वेळेत झालं नाही तर आयुष्य एकट्याने जगायची सवय लागते, तेव्हा आपलं कुठेतरी काहीतरी चुकतं असं वाटतंच. नाही तसंच एकदा स्वतःला कामात झोकून घेतलं ना की आपल्याला मूल होत नाही ही खंत घड्याळ्याच्या काट्यांनी पुसली जाते. जीवा पण येतोय बरं का प्रेक्षकांनो खाली, आणि ही चर्चा आता जिन्यावरनं ऐकत असतो. नंदिनी पुढे वाचते, बाळ होत नाही याचं दुःख आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपल्या घरात बाळ नसतं. नंदिनीचं लक्ष आता जीवाकडे जातं आणि मग ती जीवाकडे बघते, स्माईल करते आणि ते पत्र पुढे वाचते. ती म्हणते, दत्तक सुद्धा चालेल पण आयुष्यात बाळ मात्र हवं. मी 3 महिन्याची मुलगी दत्तक घेतलीये. हो, मी 3 महिन्याची मुलगी दत्तक घेतलीये. खूप अडचणी आल्या, म्हणजे कागदपत्र, ते डॉक्युमेंट्स, पैसे, सगळ्या अडचणी आल्या. तो वेटिंग पिरियड, सगळ्या अडचणी आल्या. शिवाय मला बोलता येत नाही म्हटल्यावर जजने मला विचारलंच, काय हो बाळावर कसे संस्कार करणार. मी त्यांना इशाऱ्याने सांगितलं की बाळावर संस्कार करण्यासाठी भाषा कशाला हवी आहे. माझ्या नवऱ्याला बोलता येतच की. तो त्याला शब्दांची भाषा शिकवेल आणि मी त्याला भावनांची भाषा शिकवेल. वाह प्रेक्षकांनो, काय विचार आहेत ना. नंदिनी पुढे म्हणते, नशीब जजला समजलं आणि मग आमच्या आयुष्यात अनुश्री आली. खरं सांगू तुम्हा सगळ्यांना, ती आली ना त्याच रात्री माझ्या कुशीत अशी काही झोपली जणू काही ती माझ्याच उदरातून जन्मलेली आहे. मग आयुष्य आधीसारखं राहिलंच नाही. रोज नवे रंग, नव्या गोष्टी, नवी बडबड, नवीन शिक्षण, हे सगळं सुरू झालं. आपण आपल्या मुलांना सगळं काही शिकवतो पण आपली मुलं आपलं ऐकतातच असं थोडी आहे. म्हणजे माझ्या आईबाबांना खळ्या होत्या, मला नाहीये. आपलं सगळं अनुवंशिक मुलांना जातच असं नाहीये. म्हणजे जुळणार असतील तर गोष्टी आपोआप जुळतातच. छान लिहिलेत प्रेक्षकांनो त्या मुलीने, म्हणजे मला असं भरून आलंय हे सगळं ऐकून. नंदिनी हे वाचते आणि जीवाकडे बघते. आता जीवालाही ते पटलंय बरं का प्रेक्षकांनो. जीवा नंदिनीकडे बघून स्माईल करतो आणि नंदिनी त्याच्याकडे बघून मनातल्या मनात या दोघांचं ठरलंय की मूल आता दत्तक घ्यायचं. पण इतकं सोपं नसतं ना. मगाशी या मुलीने जे सांगितलं तिच्या या नोट्समध्ये, त्याच पद्धतीने अडचणी येतात आणि खूप अडचणी येतात. आता हे ना प्रत्येकाच्या घरातल्या वातावरणावर, परिस्थितीवर अवलंबून असतं. घरातले जर मूल दत्तक घेण्यासाठी घरातल्या प्रत्येकाचा विचार गरजेचा असतो प्रेक्षकांनो, कारण मूल त्या कुटुंबात वाढणार असतं ना. त्यामुळे घरचे प्रत्येक सदस्य हे समंजसच हवे, नाहीतर खूप प्रॉब्लेम आणि क्लॅशेस होतात. असो, विषय खूप क्लिष्ट आहे. चर्चा करायला गेलो तर आपल्याला एक व्हिडिओ पण कमी पडेल नाही का. आजचा हा भाग त्यांनी इथेच संपवलाय नंदिनीच्या नोट्सवर. उद्याच्या भागात कदाचित राहिलेले नोट्स वाचेल नंदिनी असं वाटतंय. पण आता प्रोमो बघा पुढचा काय दाखवलाय त्यांनी. जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतात, स्माईल करतात आणि आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. आता पुढचा प्रोमो बघा. मानिनी म्हणत असते नंदिनीला, अगं एवढी घाई कशाला करतेस. 4-5 वर्षांनी जरी तुला मूल नाही झालं, म्हणजे जर तेव्हा तुला मूल नाही झालं तर मग दत्तक घे ना मूल. नंदिनी मानिनीला हा विचार सांगते, ते जीवाला पटलेलं नाहीये. मानिनी गेल्यावर जीवा म्हणतो, नंदिनी काय तू लगेच मानलंस का दत्तक नाही घ्यायचं आता मूल आपल्याला, सांग ना. इकडे काव्या पार्थला सांगत असते, पार्थ हळूहळू गोष्टी सुरळीत होतील, पण आपल्या बाबतीत वेळ चुकली असं वाटतंय मला. रम्या या दोघांचं बोलणं ऐकते आणि हसते बरं का, आणि मनातल्या मनात विचार करते, बाळ आई वडिलांना जवळ आणतं असं मी ऐकलं होतं, पण यांचं बाळ मात्र या दोघांना दूर करूनच राहणार. कमाल आहे प्रेक्षकांनो या सगळ्याच टीमची. खूप छान पद्धतीने त्यांनी विषय घेतलाय. खूप क्लिष्ट विषय आहे, गुंतागुंतीचा विषय, पण हे सगळे खूप चांगल्या पद्धतीने हा प्रेझेंट करायचा प्रयत्न करताय. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि मंडळी, आजच्या भागाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर बरं का. धन्यवाद.